चिंचोडी पाटील येथे अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिंचोडी पाटील गावातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसामुळे शेतीतील माती खरडून गेली असून काही ठिकाणी विहिरी वाहून गेल्या आहेत। या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सध्या प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। पंचनाम्याच्या वेळी मंडळ अधिकारी तलाठी भाऊसाहेब, कृषी सहाय्यक, सरपंच शरद भाऊ पवार आणि ग्रामसेवक उपस्थित होते। यावेळी कवठाचा मळा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंचनाम्यात सहभागी घेतला। शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीचे तसेच खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करून संबंधित कागदपत्रे तलाठी आणि सर्कल अधिकाऱ्यांकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। सरपंच शरद भाऊ पवार यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल शासनाने तातडीने मदत करावी, तसेच चिंचोडी पाटील येथील अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असणाऱ्या सुमारे 450 शेतकऱ्यांचे अनुदान लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे। शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी व त्यांच्या शेती पुनर्बांधणीसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी सर्वांची मागणी आहे। वृष्टीमुळे अद्याप सुद्धा चिंचोडी पाटील गावातील आगलावे मळ्यात अशा प्रकारे शेतात पाणी आहे। जो मळा या आगलावे परिसरातील सर्व आगलावे परिवार त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांचा आहे आणि या ठिकाणी सुखदेव आगलावे यांची ही शेती आहे। याच्यामध्ये सोयाबीन उभं आहे, त्याला शेंगा आहे, संपूर्ण माल सडलेला आहे। यांच्याकडे केवायसी केलेली आहे। जी अनुदानाची रक्कम येणार आहे त्याला ज्या क्रायटेरिया केवायसी आणि फार्मर आयडी कार्ड हे नंबर असून सुद्धा त्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेलं नाही। तरी तलाठी साहेब, सर्कल मॅडम साहेब यांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर अशा वंचित लाभार्थ्यांना लवकरात लवकर या अनुदानाचा लाभ मिळवून द्यावा। त्यांच्या काय त्रुटी असतील त्या पाहून लवकरात लवकर न्याय द्यावा, एवढीच विनंती। नमस्कार। सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात आणि चिंचोडी पाटील गावात मोठा मुसळधार पाऊस झाला आणि त्या अतिवृष्टीने चिंचोडी पाटील गावात अनेक उभ्या पिकांचं, शेतीचं, त्याचबरोबर विहिरींचं, भुसाऱ्यांचं आणि या ठिकाणी आपण पाहू शकता असं बंधाऱ्यांचं, या जमिनींचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। गावातीलच आठवड आणि नांदूर या शिवाराच्या जॉईंटवरती असणारे भगवान बंशी पवार, त्याचबरोबर आसाराम रामभाऊ खराडे यांच्या जमिनीचं प्रत्येकी अर्धा एकर, 30-30, 20-20 गुंठे अशा प्रकारे नुकसान होऊन मोठं नुकसान झालेलं आहे। अतिशय हवालदिल झालेले ते शेतकरी आपल्या वाडवडिलांनी पिढून पार सांभाळलेल्या या जमिनींचं अक्षरशः डोळ्यासमोर इतकं मोठं नुकसान झालं। या ठिकाणी आपण बंधारा पाहू शकता। बंधाऱ्याची भिंत अतिशय कमी स्वरूपाची रुंदी असल्यामुळं या ठिकाणी साधारण 100 फुटाचा या ठिकाणी लांबी याच्यामध्ये वाहून गेलेली आहे। इतकं मोठं नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आज याचा पंचनामा करण्यासाठी चिंचोडी पाटील तलाठी भाऊसाहेब, लांडे भाऊसाहेब आणि मंडळ अधिकारी यांची टीम या ठिकाणी आलेली आहे। हे पथक या ठिकाणी पंचनामा करत आहे। मी शासनाला या निमित्ताने विनंती करतो, आपण चिंचोडी पाटील गावासह ज्या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे त्याचा लवकरात लवकर पंचनामा करून, पिकांचा सुद्धा तो पंचनामा करून, नुकसानीचा, विहिरीचा, अशा सार्वजनिक बंधाऱ्याचा पंचनामा करून या ठिकाणी लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी विनंती आहे। धन्यवाद।